जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश म्हणून आम्ही प्रवास चालू केला आहे। आदरणीय देवेंद्र भाऊ असतील, आदरणीय आमचे प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील, आदरणीय गिरीश महाजन साहेब असतील आणि आमचे प्रभारी विक्रमदादा पाटील असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उत्तर महाराष्ट्रातला प्रवास चालू केला आहे। याच्यामध्ये आमच्या जिल्ह्याचे जे मंडळ स्तरापर्यंतचे युवा मोर्चे पदाधिकारी आहेत, जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, जिल्ह्याचे महामंत्री असतील, मंडळाचे अध्यक्ष असतील, वॉर्डाचे अध्यक्ष असतील, या सगळ्यांना आम्ही भेटून भविष्यामध्ये युवा मोर्चाने या 2 महिन्यात निवडणुकीमध्ये काय पद्धतीने काम करायचं याचा अजेंडा आम्ही त्यांना देतो आहे। एक दुसरं नॉन पॉलिटिकल युवक युवती जे काही आहेत, इतर समाजाचे असतील, या सगळ्यांना आम्ही भेटतो आहे आणि बऱ्यापैकी त्या लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये कसे काम करतील यासाठी प्रयत्न करतो आहे। भविष्यातलं विकसित महाराष्ट्रासाठी काम करण्याचं युवकांना आम्ही सगळं आव्हान करतो। सगळ्या प्रवासामध्ये आम्हाला सगळे युवा मोर्चे पदाधिकारी खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या जाती जमातीचे जे काही अल्पसंख्याक असतील, अनुसूचित जाती जमातीची युवक युवती असतील ज्यांना आम्ही भेटतो आहे, तेही खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला रिस्पॉन्स करतात आहे। आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने जे काही योजना युवक युवतींसाठी राबवल्या त्या खालपर्यंत ज्या काही आम्ही घेऊन चाललो आहे त्याच्यावर युवक युवती आम्हाला चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रतिसाद देत आहेत। युवतींसाठी आता आपण मोफत शिक्षण चालू केलं आहे। आपण स्किल इंडियातर्फे आपण काय काय त्यांना नवीन उद्योजकांसाठी योजना केल्या आहेत। मंगलप्रभात लोढा यांच्या डिपार्टमेंटमधनं आपण औद्योगिक याच्यासाठी त्यांना काही विविध पद्धतीने कसे कर्ज मिळतील त्या पद्धतीने आपण नियोजन केलं आहे। युवक आणि युवतींसाठी बऱ्यापैकी आपण योजना राबवलेल्या आहेत। उद्योजक घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने या 10 वर्षामध्ये बऱ्या प्रमाणावर युवकांना मदत केलेली आहे। आम्ही एक लाभार्थी मेळासुद्धा युवकांचा घेतला होता, ज्याच्यामध्ये 8 ते 10 हजार युवकांनी त्यात लाभार्थी जे होते त्यात त्यांनी आले होते। आता विरोधक काही म्हणतील, पण तुम्हाला स्वतःला सत्यता माहिती आहे की युवकांसाठी ज्या पद्धतीने योजना आता आपल्या सरकारने राबवल्या, ज्या पद्धतीने युवकांपर्यंत आपण जे काही औद्योगिक ह्याच्यातनं स्किल इंडियातनं आपण जे काही योजना युवकांपर्यंत दिल्या त्या सगळ्या युवकांना त्याचा फायदा त्यांनी घेतलेला आहे। आता किती मोठ्या पणावर नवीन उद्योजक आपल्याकडे तयार झालेले आहेत या विषयात। आपण स्किल इंडिया माध्यमातून युवकांना आपण त्यातनं कर्ज अवेलेबल करून दिलं। त्याच्यानंतर आपण मध्यंतरी आपण MSMEतनं आपण त्यांना प्रत्येक ठिकाणावर त्यांच्या फाईल तयार करून 1 लाखापासून ते 10 लाखापर्यंतचं त्यांना औद्योगिक लोन करून आपण दिला। त्याच्यानंतर नवीन नवीन उद्योग त्याच्यातनं त्यांनी चालू केलेले आहेत। आत्ताशी नोंदणी झालेल्या आहेत, त्यात काही त्रुटी असतील त्या चालू होऊन जातील, त्यात काही अडचण येणार नाही। असं होणार नाही मिळालं असेल, काही थोडंफार प्रमाणात राहिलं असेल थोडी माहिती घेऊन देऊ। असं होत नाही की ते मिळणार नाही। काय रिस्पॉन्स कमी असेल पण राहणार नाही असं होणार नाही। अच्छा, नक्कीच। बेरोजगारीमुळे युवकांचे आत्महत्येचे प्रकार असं वाटतं दादा, आत्महत्येचे युवकांचे प्रकार बेरोजगारीमुळे वाढलेले नाही आहेत। आज युवकांसाठी भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने आत्ता काम करते 100% जो रिस्पॉन्स आला पाहिजे, अजून भविष्य काळामध्ये युवकांसाठी चांगल्या पद्धतीने कसं काम करायचं आणि त्यांना अजून कसं काय आपल्याकडनं सरकार म्हणून आपण त्यांना देऊ शकतो यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू। विधानसभा म्हणून आता युवकांसाठी अजेंडा एकच आहे दादा। आपल्याकडे जो सगळ्यात मूळ प्रश्न आहे बेरोजगारी, की युवकांमध्ये एक तर सेम एम्प्लॉयमेंट वाढलं पाहिजे। नाही, अजून वाढलं पाहिजे। आता जर समजा 100 युवकांना नोकऱ्या मिळाल्या असतील तर जर समजा 100% रेशो, आता 100%पैकी 80% युवकांना जर रोजगार मिळाला असेल तर आपण 100%पर्यंत घेऊन जायचं आहे। त्याची आपल्याला रेशो वाढवायचा आहे। युवकांना रोजगार आहेत, अजून कसा वेगवेगळ्या पद्धतीने रोजगार असेल, सेम एम्प्लॉयमेंट असेल, त्यांना व्यवसायासाठी काय वेगळ्या पद्धतीने अजून मदत करता येईल, छोट्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणात, त्याच्यात आम्ही पुन्हा नियोजन करू। आता आपण हो, नाही आमचं उत्तर महाराष्ट्र म्हणून आम्ही सगळ्या जिल्ह्याचा प्रवास केलेला आहे आता, तर जिल्ह्याच्या हिशोबाने आता आम्ही नाशिकला जाऊन आलो, धुळ्याला जाऊन आलो, चाळीसगावला जाऊन आलो,
आत्ता जळगाव भुसावळला जाऊन आलो. आता जळगाव शहर जळगाव ग्रामीण असं आम्ही करणार आहे आता.